घुसमट सगळ्यांच्या मनामध्ये असणार याची मला पूर्ण जाणीव आहे, जी माझ्याही मनामध्ये आहे. परंतु या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकत असताना मला सातत्याने दोन गोष्टी आठवत राहिल्या. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात होते, तेव्हा त्यांना स्वतःला एक गोष्ट सतत जाणवत होती. जरी आता आपण त्यांना घटनाकार वगैरे म्हणतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने घटना लिहिली, संविधान लिहिलं, त्यामुळे आपण आज ज्या पद्धतीने जगलो ते जगू शकलो. आणि आज संविधान पायदळी उडवणारे सत्तेत आल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की त्याचं किती महत्व आहे. तोपर्यंत आपल्याला आपण त्याला गृहीत धरलं होतं की हे संविधान आहे आणि आपण लोकशाहीत जगणार आहोत. तसं होत नाही जर आपण जागरूक नसू तर. हे आता आपल्याला गेल्या 10 वर्षात लक्षात आलं असेल. परंतु मला एक गोष्ट जाणवते की बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर एक गोष्टीशी संघर्ष करायला लागला, कारण त्यांना 2 गुलामी बरोबर संघर्ष करायचा होता. तो एकतर शासक जे होते, शासकीय पातळीवर जी गुलामी होती ती होतीच, आणि त्याच वेळेला समाजामध्ये जो ब्राह्मणवाद होता त्याच्या विरुद्ध, ब्राह्मणवाद म्हणजे केवळ एका जातीपुरता मर्यादित नव्हता. ब्राह्मणवाद हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या समाजामध्ये हजारो वर्ष अस्तित्वात आहे, आणि त्याच्याशी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पुढच्या कार्यकर्त्यांच्या पिढ्यांना सतत संघर्ष करावा लागला. तो संघर्ष करत असताना बाबासाहेबांच्या समोर एक मोठा अवघड प्रश्न उभा होता. तो म्हणजे सत्तेविरुद्ध जो बंड चाललेला आहे ते पण सांभाळायचा आहे, तो तोल पण सांभाळायचा आहे, आणि हा ब्राह्मणवादाविरुद्धचा संघर्ष आहे त्याचा पण तोल सांभाळायचा. बाबासाहेबांनी ते अत्यंत कुशलतेने केलं. फार थोडे अनुयायी त्यांचे आहेत, त्यांना हे जमलं. आणि आजच्या काळात हे जाणवतं की हा 2 पातळ्यांवरचा संघर्ष आहे तो खूप अत्यंत नाजूक अशा वळणावर येऊन ठेपलेला आहे, आणि अशा वेळेला एक समतोल भूमिकेची गरज आहे. आणि त्या भूमिकेशिवाय आपण यानंतरच्या काळामध्ये संविधान आणि हे आपले लढे जे आहेत सर्व पातळीवरचे ते लढू शकणार नाही असं मला वाटतं. पहिली गोष्ट अशी की आता जो आपला लढा चालू आहे सगळ्यांचा राजकीय दृष्ट्या, तो आणि ब्राह्मणवाद वेगळाच नाही. हा सगळ्यात मोठी समस्या आहे जी हजारो वर्षानंतर आताला परत भोगायला लागली. म्हणजे हजारो वर्षानंतर पहिल्यांदा असं झालंय भारतात की ब्रिटिश शासक आहेत किंवा दुसरे कोणीतरी शासक आहेत आणि आपल्याला एक ब्राह्मणवादांच्या पातळीवर लढावं लागतंय आणि शासकांच्या पातळीवर लढायला लागतंय. असं नाहीये. आज असं आहे की जे ब्राह्मणवादी आहेत ते शासक आहेत आणि त्यांनी आपल्याला गुलाम करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये संविधानावर विश्वास असणारा किंवा स्वातंत्र्यावर विश्वास असणारा किंवा ज्या लोकांचा जगण्याचा प्रयत्न जो आहे तो पुरोगामी, प्रोग्रेसिव्ह आणि सेक्युलरपणाकडे आहे, त्या सर्वांना आज प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यांच्या आयुष्याला, त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ या सरकारने ठेवलेला नाही. आणि केवळ सरकार नव्हे तर सरकारमधल्या ज्या ऑक्झिलरी स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे ही सत्तेमध्ये जे शासक आलेले आहेत ते एका संघटनेतून आलेले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या सहकारी शाखा ज्या आहेत सगळ्या, त्या आता एवढ्या ऑपरेशनल आहेत. आणि हे संपूर्ण ब्राह्मणवादाचं, मनुस्मृतीचं जे भूत आपण 1950 साली गाडलं होतं ते भूत बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ते परत आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसतंय. आणि हे करत असताना आपण जो आता आपले अनेक लढाऊ कार्यकर्ते जे आपल्या पॅन्थरमध्ये होते, कोणी रिपब्लिकन होते, त्या सगळ्यांना एक लढा देत असताना शासन जरी बरोबर नाही असं वाटलं तरी संविधान त्यांच्या रक्षणासाठी होतं, संविधान त्यांच्या काही प्रमाणात बरोबर होतं. 2013 पर्यंत भारतामध्ये लोकशाही अदमासे 73% लोकशाही देश होता आपण. आज आपण केवळ 22% लोकशाही देश उरलेलो आहोत. या वळणावर आपण येऊन पोहोचलेलो असताना आपल्याला हे दोन्ही लढे एकाच वेळेला लढावे लागतात आणि ते एकाच वेळेला अनेक रूप घेऊन आपल्या समोर येतात. ही एक भयानक बाब आहे. त्यामुळे आपल्याला असं आपला आणि परका कोण आहे हे ठरवताना इतकं कठीण होऊन गेलेलं आहे की मला आत्ता लढताना दोन्ही पातळ्यांवर लढणारे लोक हे आपले आणि परके कोण आहेत हे बाजूला बसून सुद्धा तुम्हाला कळत नाही. या 10 वर्षात आपल्याला एक सर्वात महत्वाची गोष्ट कळली की आपल्या नात्यातले, म्हणजे कोणाच्याही नात्यातले, माझ्या असो ना तुमच्या असो, कोणाचे नात्यातले, आपल्या मित्रपरिवारातले, आपल्या रोजच्या उठण्या बसण्यातले, आपल्याला म्हणजे दशकानुदशक सहकार्य केलेली अशी माणसं आहेत ती अचानक आपल्या लक्षात आलं की अरे हे आपल्या बरोबर नव्हतेच कधी. यांना फक्त सत्ता प्राप्तीची आवश्यकता होती आणि सत्ता
अनुकूल असं वातावरण तयार झाल्यावर त्यांनी आपलं खरं रूप दाखवलं. म्हणजे गेल्या 10 वर्षात माझ्या आणि तुम्हाला एवढे धक्के बसले असतील माणसांची रूपं पाहून, जेवढे धक्के त्याच्या अगोदरच्या एक 60 वर्षात कोणाला क्वचित बसले असतील किंवा 65 वर्षात क्वचित बसले असतील कुठच्या पिढ्यानं, किंबहुना माझ्या आकलनाप्रमाणे किंवा आपल्या पण की एवढ्या भयानक गुलामीत आपण परत सापडू अशा आवर्तात की जिथे संविधान बाजूलाच टाकण्यात आलेलं आहे. संविधान संपूर्णपणे बाजूला ठेवून मोदी संपूर्ण शासक बनलेले आहेत, किंबहुना त्यांच्या रूपाने जो RSSने आणि त्यांच्या सगळ्या कल्टने जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे तो म्हणजे मनुवादी राष्ट्र. म्हणजे तो सेंगोल काय, नंतर नदीमध्ये डुबक्या काय, किंवा एकदा कुठच्या तरी गुहेत जाऊन बसणं काय, किंवा समुद्राखाली जाणं काय, या सगळ्यामधनं एक रिप्रेझेंटेशन जे आहे ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे की तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की यानंतर एक पुरोहितशाहीची झुंडशाही असलेलं मनुवादी राष्ट्र आपण बनवू. त्याला हिंदू राष्ट्र वगैरे म्हणणं हे खूप चुकीचं आहे, कारण हिंदू राष्ट्र वगैरे म्हणजे अजून काहीतरी थोडं चांगलं असू शकतं असं काही लोकांना वाटतं. जे धार्मिक आहेत पण अतिरेकी नाहीत ते आज आपल्या बरोबर असले पाहिजेत. त्यामुळे याला एक पुरोहितवादी असं मध्ययुगीन शासन आपल्यावर कायम करण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ आता पुढे येणार आहे असं समजू नका, तर ती ऑलरेडी आलेली आहे. आता कोणतेही इन्स्टिट्यूशन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून किंवा स्वातंत्र्योत्तर काळात जे स्वातंत्र्य सैनिक आपले सत्तेत आले त्यांनी जे स्वप्न पाहिलं त्या अनुसरून कोणतंही राजकारण करत नाही आहेत असं आपल्याला दिसतं. त्यांचं कोणत्याही रूल ऑफ लॉ फॉलो होत नाही, कोणत्याही प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट फॉलो होत नाही. म्हणजे आता इथे अनेकांची सन्मानपत्र वाचत असताना असं दिसलं की त्यांनी आंदोलनं केली, त्यांनी स्थानिक पातळीवर आंदोलनं केली, त्यांनी शासकीय मशिनरीशी लढा दिला. तुम्ही विचार करा की आज ज्या एवढी असंवेदनशील किंवा संपूर्ण अशा प्रकारच्या लढ्यावर फुली मारलेली शासन संस्था असती तर त्या लढ्या कुठे गेलाच नसता. म्हणजे आज आपण यांचं स्मरण करू शकतो, यांच्या योगदानाविषयी बोलू शकतो किंवा यांच्या योगदानाचं एक भांडवल आपल्याकडे आहे, संचित जे आपल्याकडे आहे ते नसलंच असतं जर संविधान नसतं. तर जर शासन संस्थांवर बंधनकारक ते संविधान नसतं आणि शासन संस्थांनी ते संविधान आपल्यावर बंधनकारक आहे हे मानलं नसतं तर आज आपण यांचं संचित पण स्वीकार करू शकलो नसतो. एवढी स्पेस उरली नसती, एवढी जागा उरली नसती. गेल्या 10 वर्षात ती जागा संपूर्णपणे खाली करण्यात आलेली आहे, ती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे. मला वेगळ्या प्रकारचं संविधान जाईल आणि मनुस्मृती येईल हे काय कळत नाही, कारण ऑलरेडी आपल्याकडे मनुस्मृती आलेली आहे आणि संविधान गेलेलं आहे. हे तुम्ही स्वीकारायला तयार असलं पाहिजे हे असं मला वारंवार वाटतं. कारण गेल्या 10 वर्षामध्ये मी ज्याच्याबद्दल बोलणार आहे आज खास करून की गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय गमावलंय हे आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपल्या पूर्वजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून म्हणजे गौतम बुद्धांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मग ते महात्मा फुले असो, सावित्रीबाई फुले असो, शाहू महाराज असो, या सगळ्यांनी काय नेमकं करून ठेवलं होतं जे आपण 10 वर्षात गमावलं. आणि इतक्या बेदरकारपणे आपण गमावलं, इतक्या बेसावतपणे आपण गमावलं की आपल्याला प्रत्येक दिवशी एक स्वातंत्र्य आपलं कमी होत होतं आणि एक साखळदंड आपला वाढत होता आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या नवीन विचार करण्याची, नवीन थॉट, नवीन तत्वज्ञान, म्हणजे पॅन्थरचं तत्वज्ञान जे उभं राहिलं त्याच्यामध्ये पॅन्थरची एक भाषा होती. पॅन्थरच्या तत्वज्ञानामध्ये कला, संस्कृती, समाज घटक, संगीत सगळं नव्या प्रकारे धुमारे फुटले. तसं उभं करायला आता कोणतीही जागा ठेवण्यात आलेली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बंड, विद्रोह, क्रांतिकारकता या शब्दांना थेट अतिरेकी, आतंकवादी असं नामकरण करून तुम्हाला कॉल हिम डॉग अँड शूट हिम या लेवलला या सरकारने आणि या 10 वर्षांनी आपल्याला आणून ठेवलेलं आहे. अनेक लोक, मग ते त्यांना आंबेडकरी चळवळीतले सुद्धा मला अनेक माहिती आहे, ज्यांना नक्षलवादी, ज्यांना डावे पुरोगामी असं काही म्हणून कॉल हिम डॉग अँड शूट हिम अशा रीतीने त्यांना तुरुंगात डांबण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टर आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा शाहू यांना देवत्व बहाल करून प्रातस्मरणीय बनवलं, जेणेकरून त्यांच्या असण्याचा संदर्भ त्यांच्या समाजाशी राहू नये. कारण ते देवच होते.
म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपल्याला लहानपणापासून आपल्याला सगळ्यांना एक कथा मिथक खोटेपणा जो शिकवण्यात येतो आणि तो मनावर आपसूकपणे बिंबला जातो तो हा की महाराजांना भवानी मातेने तलवार दिली होती. असं काहीच झालं नव्हतं, अशी भवानी माताच नाही. हे का दिलेलं, पण हे का ही कथा का प्रस्तुत करण्यात आली? ही पुरोहितशाहीची लबाडी आहे. ती लबाडी कशासाठी आहे? कारण मग शिवाजी महाराजावर कुणबी आपला हक्क सांगूच शकत नाही, इथला बहुजन समाज हक्क सांगू शकत नाही, इथला कुरवाडी हक्क सांगू शकत नाही, इथला पुरोहित विरोधी जो वर्ग आहे तो हक्क सांगू शकत नाही, कारण ते देव होते. त्यांना देवीने साक्षात तलवार दिली होती. त्यामुळे या प्रकारचं दैवदीकरण जे आहे ते बुद्धांचं पण करण्यात आलेलं आहे. बुद्ध हे विष्णूचे 9वे अवतारच झाले, तर आरतीमध्ये आहे आणि त्या आरत्या बहुजन म्हणतात असं मला सातत्याने आढळून आलं. म्हणजे उद्या मला असं वाटलं की संविधान बचाव नावाची कोणती तरी पूजा त्र्यंबकला निघाली तर तिथे घालायला जातील लोक. या पातळीवर आपलं अधःपतन झालेलं आहे. तर मुळामध्ये बुद्धांची मूर्ती कोणत्या हिंदूच्या देवाऱ्यामध्ये आढळते ज्याच्यामुळे ते 9वे अवतार आहेत? बरं, अवतार नावाची गोष्टच भंपक आहे, कारण त्यात माशांपासून ते डुकरांपर्यंत सगळेच अवतार येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवत आपण त्या गमावत आलो की आपली लॉजिकल म्हणजे तर्कशक्ती, आपली विचार करण्याची शक्ती, आपली विश्लेषण क्षमता ही सगळी या कथांमधून या स्टोऱ्यांमधून आपण गमावत आलो. आणि मग असं गमावत आपण अशा ठिकाणी आलो की ते शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली, त्याला भवानी तलवार म्हणतात आणि ती इंग्लंडला आहे, लंडनमध्ये. आणि असं नाही की काँग्रेसचं राज्य असताना या गोष्टी प्रसूत होत्या, त्या थांबल्या होत्या. खुद्द अंतुले भवानी तलवारच म्हणत असत. अब्दुल रहमान अंतुले ते चांगले पुरोगामी माणूस होते आणि बुद्धिमान पण होते, पण त्यांना पण ते गतानुगतिक होते. त्या गोष्टीचं इतकं आलं की मोदी लहानपणी मगर पकडत असे इथपर्यंत त्याचं अधःपतन झालं. या कथा इतक्या भयानक निघतील याची कोणाला पुसटशी शंकाही आली नाही, मलाही आली नाही. खरं सांगायचं तर मलाही वाटलं नाही की या पातळीला हे सगळं येऊन ठेपेल. म्हणजे ज्या कथानक निर्माण केलं त्यांना भवानी माहित नाही, म्हणजे असं काही आहे हे नाहीच आहे. शिवाजी महाराजांचं पूर्णतः जो चरित्र आकलन करेल त्याला समजेल की महाराज हे किती आधुनिक आणि क्रांतदर्शी विचार करणारे होते. त्यामुळे ते भवानी मातेकडनं तलवार घेतलेली शक्यताच नाहीये, किंवा कोणी ड्रेस घालून आलं तरी घेणार नाही. त्यांची तलवार ही त्यांच्यापाशीच होती, म्हणून तर ते इतकं टिकले. परंतु नंतरच्या कथाकारांना मगर म्हणजे काय हे पण माहित नाहीये आणि मोदी ही काय चीज आहे हे पण माहित नाहीये. ज्या माणसाने 10 वर्षात एक इंटरव्ह्यू दिलेला नाही तो मगर पकडेल्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवू शकता? म्हणजे पत्रकार हे मगरीपेक्षा फार निरुपद्रवी असतात, म्हणजे कितीही वाईट असले तरी. तर त्यांना इंटरव्ह्यू देण्याच्या ऐवजी त्यांना भिणं, म्हणजे मी मागे आता दीक्षाभूमीला होतो 14 तारखेला एप्रिलच्या, इथे भाषण होतं, तर तिथे मी बोलताना म्हटलं की आपला देश हा इंग्रजांच्या काळात जास्त तर्कबुद्धी वापरून विचार करत असते, सामुदायिक शहाणपण हे जास्त होतं. तेव्हा आपण जनरल डायरला एका दिवसात ओळखलं, आज जनरल कायर 10 वर्ष झाले तरी अजून संभ्रमात आपण आहोत. तर मुद्दा हा आहे की या कथा सगळ्या पुरोहितशाहीने लडबडलेल्या आहेत, पुरोहितशाहीमध्ये बुडलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला भरवण्यात आलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की बहुजन समाजाचं जे विद्रुपीकरण झालं ते बहुजन समाजाने आपली ताकद, म्हणजे सगळे बहुजन, म्हणजे मी असं म्हणेन की कुठचाही वर्ग नाही, त्याने वर्ग आणि आपल्याकडे जाती या सगळ्यांनी, प्रत्येक उतरंडीवरची जात आहे त्यांनी खाली खाली जशी गेली, त्यांनी तर्कबुद्धी विश्लेषण बुद्धी न वापरता अनुकरणप्रियता, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, अनुकरण आणि त्याच्यासाठी जे तीच प्रतीक वापरण्याची अट्टहास आहे त्यातनं आलं. म्हणजे मला स्वतःला बुद्धांच्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेजवर मूर्त्या ज्या ठेवतात, ज्या चांगल्या कलाकृती म्हणून बनवलेल्या आहेत त्या नव्हे, किंवा शिवाजी महाराजांच्या मूर्त्या, आणि त्याला दिवेच्या ऐवजी मेणबत्ती लावतो आपण, ते पण मला मान्य नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर हे एका मूर्तीत किंवा एका त्या जे स्टेजवर उभं ठेवलेलं असतं त्याच्यात मावणार नाही. डॉक्टर आंबेडकर हा एक थॉट आहे. आणि मी
प्रामाणिकपणे माझ्या कॉलेज काळापासून आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं सगळी वाचून पुन्हा पुन्हा वाचणं, अजूनही वाचतोय, म्हणजे अजून संपलीच नाहीयेत, काही परत सापडतात नव्याने. म्हणजे तरी सुद्धा ते समजणं आणि त्यांचं अनेक पदरी लोलक वास्तव समजणं हे खूप अवघड आहे. हे मला परत जाणवलेलं आहे. मला अनेक जणांनी विचारलं, अनेक वेळेला मुलाखतीत विचारलं, तुझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं एवढं प्रेम कुठून आलं? तर त्यांच्या बुद्धीतनं आलं. मी थक्क झालो त्याचं. म्हणजे मी जगामधली अशी काही माणसं आहेत ज्यांना वाचल्यावर मी थक्क झालो. त्यातले बाबासाहेब आंबेडकर हे आपले आहेत, अग्रणी आहेत आणि ते मराठी पण आहेत. त्यामुळे तो भाव आपण, म्हणजे मला कित्येकदा उत्तरेतले माझे पुरोगामी मित्र आहेत जे बहुजन समाज पार्टीमध्ये एकेकाळी होते, काशीराममुळे प्रभावित झालेले होते, तर ते मला म्हणतात की महाराष्ट्र में बाबा साहब का इतना कुछ हुआ नहीं यार, हमारे इधर एक बाबा साहब होते तो क्या मजा आता. असं मला असंख्य वेळा असंख्य लोकांनी म्हटलेलं आहे, भारतात पण आणि परदेशात पण. परंतु आपल्याकडे बाबासाहेबांचं मोठेपण स्वीकारण्याची तयारी समाजाची नाही. याचं कारण या पुरोहितशाहीच्या ज्या धांदल कथा आहेत त्या आपल्यावर मनावर इतका खोल पगडा आहे की त्यातून कोणीच बाहेर पडलेलं नाही. अगदी बाबासाहेबांचे अनुयायी पण बाहेर पडलेले, फार थोडे बाहेर पडले. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. राजा ढालेंसारखा माणूस आहे ज्यांनी लिहिलं. तर या प्रकारचे जे बाहेर पडणारे लोक आहेत तेवढे ते आयसोलेट झाले, मुख्य समाजधारेशी ते जुळले नाही. त्याचं कारण त्यांनी अशा कथा, अशा वेगळ्या प्रकारच्या परत पूजा, याची गरज जी आहे मानवाला लागणारी ती त्यांनी पुरी करू शकले नाहीत ते, कारण ते करणारच नव्हते. म्हणजे याबाबत आपलं जात वास्तव जे आहे, आपल्याकडे जाती व्यवस्था आहे. आता जे हिंदुत्व जसं म्हटलं जातं तर वेदामध्ये हिंदुत्व असा शब्दच नाही. सुरुवातीला तर वेदामध्ये पूजाच नाहीये, वेदामध्ये अवतार नाहीये. तर वेदांमध्ये जे नाहीये ते आपल्या माथी मारलं. वेद हे, म्हणजे खरं सांगायचं तर हे पुस्तकं जी आहेत, वेद पुराण वगैरे, ज्यांना इथल्या स्थानिक लोकांची, म्हणजे हिंदू असं ज्याला म्हणतात, ते हिंदुत्व हे ब्राह्मणत्व आहे. म्हणजे आम्हाला हिंदुत्व आणायचं म्हणजे काय आणायचंय? ब्राह्मणत्व आणायचंय. कारण हिंदू असा काही विचार नाही. जो विचार आहे तो ब्राह्मणी विचार आहे आणि तो तुम्ही स्वीकारलात एकदा की तुम्हाला गुलामी येते. ब्राह्मणवादाला आणि ब्राह्मणांना, ब्राह्मण किती पुरोगामी असो, त्याला ब्राह्मणिझम नाकारणं हे खूप सोपं आहे. कारण त्याला काहीच करायचं नाहीये. कारण उरलेल्या मी जर मालक आहे, मी जर शोषक आहे, तर शोषितांची दुःखाबद्दल मला काही विचार न करणं किंवा मी ते सोडून दिलंय. म्हणजे मी असं म्हणण्यासारखं आहे की मी म्हणजे एक शोषक आहे, त्याने असं म्हणण्यासारखं आहे की शोषितांच्या बद्दलचे जे विचार आहे तो सगळा मी सोडून दिलेला आहे. ठीक आहे, तू सोडू शकतो, पण शोषित कसं सोडू शकतात? शोषकाला हे स्वातंत्र्य बहाल झालेलं आहे आणि त्या शोषकाच्या स्वातंत्र्यामध्ये हजारो वर्ष आपण राहिल्यावर परत 10 वर्ष आपण त्याच्यात सापडलो, हे यासारखं दुर्दैव कुठच्या समाजाच्या वाट्याला जगामध्ये आलं नसेल. मला एक महत्वाची गोष्ट याबद्दल म्हणायची की याचे भारवाहक जे आहेत ते परत एकदा सरंजी आमदार आणि बहुजन समाजातलेच लोक आहेत. आणि हे सगळ्यात मोठं भारताचं दुर्दैव आहे, या समाजाचं दुर्दैव आहे, महाराष्ट्राचं तर आहेच आहे. महाराष्ट्राच्या बद्दल बोलायचं झालं तर संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर बाळा ठाकरेंनी ज्या पद्धतीने शिवसेना पुढे नेली आणि नंतर त्यांनी भाजपचं जे काही इथे कुरण माजवायला आणि त्यांची मैदान मोकळं करायला मदत केली, तो हजारो वर्षाचा क्रांतिकारकांचा, हजारो वर्षाच्या क्रांतिकार्याचा अपमान होता. त्यांनी नाश घडवून आणला. सगळे बहुजन भाजपच्या दावणीला बांधून ठेवले त्यांनी. भाजपच्या, म्हणजे भाजप ही पार्टी नाही आहे. भाजप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ब्राह्मणवाद, आणि ब्राह्मणवाद म्हणजे मूलतः मनुस्मृती, बाकी वेदपुराण वगैरे आलेलेच आहे. यजुर्वेदात तर या धर्माला ब्राह्मण धर्म असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी वाचलेलं आहे त्याला तर ठीकच आहे, पण वाचलेलं नाही. आणि मला हे पहिल्यांदा वेद वाचून कळलं नाही, पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचल्यावर मला हे कळलं. मला हिंदू धर्माचं सखोल ज्ञान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं पहिल्यांदा झालं. आणि छत्रपती, त्यानंतर मी मागे गेलो आणि पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यातले कोणीही हिंदू धर्मासाठी नाही लढलेले.
आणि कुठच्या हिंदू धर्मासाठी बहुजन लढतोय आज मला कळत नाहीये. कुठचा हिंदू धर्म धोक्यात आलेला आहे? सगळे जे नोटबंदी नंतर बुडाले, जीएसटी मुळे बुडत आहेत, कोविडच्या लॉकडाऊन मध्ये मेले, नंतर शेतकरी मेले, जवान मेले, आज बलात्कार झालेल्या बायका आहेत 3000, तिकडे दुसरीकडे पैलवानाने बंड केलं, ते सगळे हिंदू आहेत. कोणत्या मुसलमानांनी काय त्रास दिला? बिचारे बादशाह इथे बसले आहेत, त्यांचा आपण सन्मान केला आणि आपल्याला आनंद वाटतो की आपल्या बरोबर एक मुस्लिम माणूस. म्हणजे आता या अपराध बोधाकडे गेले आपलं सगळं वारवर्तन. म्हणजे ज्या लोकांना असं वाटलं की आपल्याबरोबर एक मुस्लिम पण आहे, तर आपल्याबरोबर मुस्लिम आहेतच, त्यांचा हक्क आहे. आपल्या एवढ्याच ते वाटेकरी आहेत या देशामध्ये. या देशामध्ये रक्त आणि घाम आपल्या एवढंच घातलाय त्यांनी, किंबहुना त्यांची संख्या कमी असताना त्यांनी जास्त घातलाय. म्हणजे परवा जेव्हा पंतप्रधान घुसपैठे म्हणाले मुस्लिमांना अख्ख्या भारतातल्या, तेव्हा माझ्या एकदम लक्षात आलं की यार साहिर लुधियानवी, मोहम्मद रफी आणि बिस्मिल्ला खान सगळे घुसपैठी येणार आहे. काय अधमता आहे ही या धर्माचीच अधमता आहे. या ब्राह्मण धर्माची हीच अधमता आहे आणि तो बहुजनाने स्वीकारला हे अधिक वाईट झालं. तो नाकारण्याची परंपरा फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रात केली होती, ती बाळासाहेब ठाकरेंनी नष्ट केली. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलंय सगळं. म्हणजे त्यांनी काय केलंय नाही, अगोदरच्यांनी काय केलंय. बुद्ध मूर्त्या आणि बुद्धांची विहार तोडून सगळी मंदिरं उभी राहिलेली आहेत. खरं तर सणसणीत अशी, कठोर अशी, जोरदार अशी, पोलादी अशी चळवळ उभी असती तर राम मंदिराच्या खाली बुद्धकालीनच अवशेष सापडले असते. पण चळवळ नसल्यामुळे खोटेपणाने ते राम मंदिर उभं करण्यात आलेलं आहे. त्यातले राम हे सुद्धा एकटे उभे आहे. म्हणजे अगदी त्या धर्मशास्त्रांचा आधार घेतला तर रामाच्या अवतारामध्ये राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्यांच्याबरोबर सीता असायला पाहिजे, लक्ष्मण असायला पाहिजे, हनुमान असायला पाहिजे. हे एकटे राम आहेत, ते शाखेत जाणारे असणार. त्यामुळे एकटे राम हे सोयीचे राम आहे. संघाला जे सोयीचं आहे ते तसं बनवतात. बाबासाहेब प्रातस्मरणीय, शिवाजी महाराजांना भवानी तलवार, मग सावरकर म्हणणार तो काकतालीय योग होता. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या जात वास्तवाला नाकारणे. बाबासाहेब ज्या अतिदुर्बल आणि दलित समाजातनं उभे राहिले, त्या दलित समाजाचा या राष्ट्राच्या घडवणुकीत सर्वात जास्त योगदान आहे. जे मुस्लिम नेते आपल्या, मी आता नावं घेतली, कलावंत असतील कोणते, त्यांचं आपल्या राष्ट्राचे योगदान आहे हे मान्यच करायचं नाही. मग म्हणायचं की मुसलमान जो राष्ट्रवादी आहे तो आमचा. कोण देणार सर्टिफिकेट आहे? कोण देणार सर्टिफिकेट? जो राष्ट्रवादी आहे तो हिंदू आमचा. तो कुरुलकर तुरुंगात बसलाय, तो DRDOचा डायरेक्टर होता, तो संघात ट्रम्पेट वाजवत होता 13 वर्ष. त्याला कोणी देशभक्तीचं सर्टिफिकेट दिलं? मग तो तर ब्राह्मण होता, हिंदू होता. कसला हिंदू खतरे में? म्हणजे त्याच्यामुळे देश खतरे में आलेला. तो पाकिस्तानला आपली सिक्रेट्स पोहोचवत होता. 100 नावं सांगितली. सापडलेले सगळे हिंदू आहेत, मुसलमान एकही नाही. असेल तर आता परवा तो प्रज्वल रेवण्णा 3000 बायकांवर बलात्कार केला. पंतप्रधान एक शब्द बोलत नाहीत त्याच्याबद्दल. मणिपूरमध्ये एवढ्या स्त्रियांवर बलात्कार झाले, पंतप्रधान एक शब्द बोलत नाही. आणि TV भारतवर्ष मुलाखतीत सांगतात की मला बायकांवरचा अत्याचार पाहिजे, रडू येत. मगरीला पकडलं त्याने अशा रीतीने की मगरीचे अश्रू पकडले ते. मुद्दा हा आहे की मोदी कोणी नाहीये, जनता आहे. जनता भैसाटलेली असली आणि जनतेची बुद्धी भ्रष्ट झाली की अशा प्रकारचे नेते त्यांना प्राप्त होतात. ते आज आपल्याला प्राप्त झालेले आहेत.